सर माझा मॅक्झिमम प्रॉफिट हा 60,000 आहे सर एका दिवसाचा. म्हणजे ऍक्च्युली मला जर ट्रेड प्रमाणे जर बघितलं तर माझ्या 53, 35, 47 असं वगैरे होतच असतो. इन अँड ऍव्हरेज 20,000, 25,000 असं प्रॉफिट सुरू आहे सर. की म्हणजे मी सांगू नाही शकत सर की मी एकदम म्हणजे सोन्याला हात लावला आणि माझ्या हातातही सोनं आलं. अरे असं झालं बापरे! सर एकदम म्हणजे क्या बात है! जबरदस्त. गुड मॉर्निंग ट्रेडर्स, टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर बद्दल मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपली नेहमी चालू असते सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या मीटमध्ये आज आपल्या सोबत आहेत राकेश सर. राकेश सर, तुमच्याबद्दल सांगा. सर माझे नाव राकेश मेश्राम आहे. मी बेसिकली म्हणजे नागपूरचा आहे. ऑफिस जॉब माझ्या चंद्रपूरला आहे. म्हणजे मी शेअर मार्केटमध्ये 2018 पासून आहे सर. ओके. 2018 पासून मी जवळ 3 ते 4 लाखाचे कोर्सेस केले सर. अरे 3 ते बापरे! 4 लाखाचे एवढे कोर्सेस करूनही सर मला काही त्याच्याबद्दल म्हणजे मार्केटचं कोणी काही शिकवलं नाही. म्हणजे कोणी बापरे! काय शिकवायचं की 3-4 इंडिकेटर शिकवून देत होते. 3-4 कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे एआयच्या नावावर मी 29,000 गंडलोय सर. आणि त्याच्यापेक्षा जेव्हा मी M1 केला ना सर, M1 मध्ये तुम्ही एवढं शिकवलं की आज माझं म्हणजे इन अँड ऍव्हरेज 20,000, 25,000 असं प्रॉफिट सुरू आहे सर. की म्हणजे मी सांगू नाही शकत सर की मी एकदम म्हणजे सोन्याला हात लावला आणि माझ्या हातातही सोनं आलं. अरे असं झालं बापरे! सर एकदम म्हणजे क्या बात है! जबरदस्त. जे कोणी म्हणत असतील ना सर की कोणाला काही प्रॉब्लेम असेल, M2 केल्याने तुम्ही म्हणजे ठरवू शकता की तुम्हाला काय पाहिजे. ऍक्च्युअली तुम्ही सेलर आहे, बायर आहे, की बरोबर. तुम्हाला काय पाहिजे ते त्यामध्येच मिळते सर. आणि मला एवढं छान मिळालं ना सर की म्हणजे हां, हां. मी सांगू नाही शकत की मंदिरात जाण्यापेक्षा मी तुमच्या कोर्स केला आणि मला देव भेटलं सर. अरे बापरे! अरे आणि बापरे! माझी लाईफ सर देव सांगतो सर, फार महान मी आहे जेवढी सर. प्रॉफिट करतो ना, हं, नाही हं. सर खरंच म्हणजे माझ्या कॉन्फिडन्स लेवलला यायला. आणि मी जवळ सरांनी सांगितलंच होतं, शिवम सरांनी, की तुम्ही म्हणे हं. 6 महिने म्हणजे त्याच्यावर प्रॅक्टिस करा म्हणे. मी तुमचं पण प्रॅक्टिस ऐकलं सर, करायची. प्रॅक्टिस केलं. येस. परत त्याच्यानंतर सर रिस्क रिवॉर्ड रेशोचा तो पण फॉलो केला. आणि त्याच्यानंतर सर मी म्हणजे जेवढा लॉस मध्ये होतो ना, तुम्ही हं, म्हणता हं. सर की 5 वर्ष आपण पुढे जातो. मी सर आता असं वाटत आहे की मी 2024 मध्ये करण्यापेक्षा 2022 ला का नाही केलं. मी अगोदर आणखी समोर असतो सर, खूप समोर असतो मी कदाचित. राइट, राइट. आणि मी जिथे आहे तिथं आता खुश आहे सर. खरंच मी सांगू शकतो की माझी लाईफ खूप चेंज झाली सर. खूप राइट, खूप राइट. चेंज झाली आहे सर. सर तुमचं सुरुवातीची प्रॉफिट जर्नी सांगा. किती झाला? आता कितीपर्यंत पोहोचलेत तुम्ही? पर डे किती तर झालंय? सर माझा मॅक्झिमम प्रॉफिट हा 60,000 आहे सर एका दिवसाचा. मी आताच वॉव! जेव्हा मागच्या फ्रायडेला मी स्क्रीनशॉट टाकला होता तेव्हा 53 राइट. होता. आणि त्याच्या अगोदर 42, 45 असं चालत असतो. पण मी माझ्या ऍव्हरेज प्रॉफिट सांगतो सर, पर डे माझा 20,000 वगैरे असतो. आणि तेवढं झालं की मी लॉक करून देतो सिस्टीम, त्या करून देतो. किंवा मग कधी-कधी असं वाटलं की मिळते अपॉर्च्युनिटी, पण मी करत नाही सर. राइट, याच्यासाठी नाही राइट. करत की मार्केट उद्या पण आहे, उद्या पण अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. कशाला जो प्रॉफिट आलेला आहे तो मी लॉस मध्ये कन्व्हर्ट करू. म्हणून मी लॉक एक्झॅक्टली. करून देतो सर माझं प्रॉफिट. क्या बात है सर! ₹20,000 पर डे पर्यंत तुम्ही पोहोचला. काय पाहिजे सर? अचीव्हमेंट हो सर. म्हणजे म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली मला जर हं, ट्रेड हं. प्रमाणे जर बघितलं तर माझ्या 53, 35, 47 असं वगैरे होतच असतो. पण मिनिमम राइट. इन अँड ऍव्हरेज मी आजही माझा प्रॉफिट झालाय सर 28,000. तो हं. मी सरांना टाकला होता आजचा प्रॉफिट. राइट. आणि त्याच्यानंतर मी ट्रेडिंग बंद करून देतो सर ॲज युजुअल तुमच्या सांगितल्याप्रमाणे, की प्रॉफिट मध्ये असलं तर सिस्टम आजची बंद आजची करून द्यायचं. तारीख आजची तारीख सांगा सर काय आहे? आजची तारीख सर 12 मे 2026. या राइट. दिवशी मग मी आपण आजचा 28,000चा तारीख आणि प्रॉफिट केलाय सर. आजची तारीख आणि आजचा तुमचा स्क्रीनशॉट पण ॲड करू आपण या व्हिडिओमध्ये. हो सर, आहे मी की नाही? सीएम सरांना टाकलाय. तसं येस. याच्यामध्ये म्हणजे स्क्रीनशॉट एक टाकलाय सर एक सीएम नवीन सरांना. नवीन ट्रेडर सर जर तुम्हाला ऐकतोय त्याला काय सल्ला द्याल सर? काय करा? सर ऍक्च्युली नवीन ट्रेडरना मी हेच म्हणेल की अगोदर तुम्ही M1 करा. आणि M1 केल्यानंतर लगेच M2 ला ऍडमिशन घ्या. आणि 6 महिने ऍटलीस्ट 6 महिने तरी प्रॅक्टिस करा सर. आपण जसं हं. कॉलेजमधून बाहेर पडल्या जेव्हा जॉब शोधतो तर कमीचा जॉब मिळतो. आणि मग बरोबर. आपल्याला एक्सपिरियन्स जेव्हा येतो ना सर, तर चांगला जॉब मिळतो. तसंच हे M2 कोर्स केल्यानंतर नाही का सर, ऍटलीस्ट 6 महिने प्रॅक्टिस केली ना, तर हं. एवढं छान रिझल्ट येते ना सर, खूपच छान रिझल्ट येते. म्हणजे मी क्या बात! माझ्या स्वतःवरून सांगू इच्छितो की माझा रिझल्ट एवढा छान आहे सर. मी याच्या अगोदर 2,000, 3,000 एवढं म्हणजे म्हणजे तुमच्याकडे प्रोपातला जॉईंट होण्या अगोदर माझा हं, हं. प्रॉफिट 1,000 ते 2,000 खूप झालं सर. याच्यावरती मी कधीच नाही गेलो. ज्या दिवशी मी म्हणजे 60,000 प्रॉफिट करू लागलो ना, तेव्हा मला कळलं की ऍक्च्युअल ट्रेडिंग हा आपली लाईफ चेंज करू शकतो. येस, आणि एक्झॅक्टली. खरंच झालाय सर, माझा प्रॉफिट इथपर्यंत झाला आहे. राइट, खूप राइट छान सर. प्रॉफिट झालाय सर.
आपण सगळं ते सगळ्यांना दाखवण्यासाठी ऍड पण करू, नो प्रॉब्लेम. मला फक्त तुमचा चेहरा बघून जे हॅपीनेस आहे ना चेहऱ्यावरती, ते बघून आय एम व्हेरी हॅपी की यार चला एकदम आपण राईट ट्रॅकवर आहोत आणि खरंच आपले जे लोक आहेत ना ते प्रॉफिटेबल आहेत. फक्त एवढंच मला बघून तुम्हाला आय एम हॅपी. खूप भारी. एकदम मनाला असा आनंद झाला. म्हणून म्हटलं एकदम रॉ करू व्हिडिओ. जसं तुम्ही ज्या एक्साइटमेंटमध्ये होता तीच एक्साइटमेंट कंटिन्यू करू. तुम्ही आपलं आता ऑफिस आणि ट्रेडिंग कसं मॅनेज करता सर? कसा टाइम देता? तर आफ्टर माझं कसं मार्केट ना वर्कसाठी? 8:30 हो 8:30 वाजता ते म्हणजे 5:30 पर्यंतचं वर्क शेड्यूल आहे. मी ओके. ऍक्च्युली थर्मल हं, पॉवर हं. प्लांट मध्ये ऍज अ ज्युनियर इंजिनियर आहे. अरे आणि वाह! मी कसं करतो सर की लेवल नाही का रात्रीला ड्रॉ करून ठेवून देतो. रात्रीला बरोबर. ड्रॉ केल्यानंतर मला असं वाटते की अपॉर्च्युनिटी आहे हं, तेव्हाच हं. मी एंट्री घेतो. आणि मॅक्झिमम माझ्या 10 पर्यंत मी ट्रेड मधून बाहेर होऊन जातो सर. सेकंड क्या एंट्री बात है! वगैरे जर असली तर ठीक आहे, नाही तर 10 पर्यंत माझा हा म्हणजे 10 ते 10:30 खूप झालं सर. 10:30 पर्यंत मी ट्रेड मधून एक्झिट होऊन जातो. क्या बात है सर! एक नंबर. आणि लॉस वगैरे होते, पण लॉस एवढं जास्त नाही होत सर. मी आता रेस्ट्रिक्ट केलाय. माझं लॉस जर मला 20,000 प्रॉफिट होत असेल तर मी फक्त आणि फक्त 5,000 खूप जास्त झालं सर. 5,000च्या वरती लॉस देत नाही मी मार्केटला. क्या बात! रिस्क मॅनेजमेंट म्हणजे 1:3, 4 रेशो 1:3 चालू आहे तुमचं. हो, हो. म्हणजे त्याच्यावर तर मी लॉस म्हणजे बेअर करतच नाही. हं. आणि तुमच्याकडूनच ते स्ट्रॅटेजी शिकलोय सर. त्या स्ट्रॅटेजीला थोडंसं इम्प्लिमेंट वगैरे करून आज एवढं छान प्रॉफिट आहे सर, की म्हणजे मी नाईस. सांगू नाही शकत की आज किती म्हणजे हॅपी आहे मी प्रोपातला जॉईन केल्यानंतर. 2 वर्षात सर मी म्हणजे ऍक्च्युअली सांगण्याचा अर्थ आहे की 2 वर्षात मी लॉस खूप जास्त होतं सर. सांगू इच्छितो की 10 लाखच्या जवळ माझा लॉस होता. आज बापरे! तो सर मी लॉस रिकव्हर करून म्हणजे गेलेलं लॉस मी रिकव्हर करून आज एवढ्या चांगल्या प्रॉफिट मध्ये बसलोय ना सर 2 वर्षात. वॉव! म्हणजे 2024च्या नंतर एवढ्या छान प्रॉफिट मध्ये बसलोय सर मी आज. क्या बात! आणि तेही फक्त तुमच्या कृपेमुळे. म्हणजे थँक यू सो गुरु मच. असावा तर निशांत सर सारखा. थँक यू सो मच सर. थँक यू सो मच. आणि 1 मिनिटं घेतो सर. मला सगळ्यांना सांगायला आवडेल, की हे रातोरात झालेलं काम नाहीये. जे पण लोकं व्हिडिओ बघतायत. सरांनी पण त्यांची बरीच मेहनत केली पण 2 वर्ष लागले. म्हणजे 2024 पासून सर आमच्या हो सर सोबत आहे. 2024. 24-25 आणि आता 26 चा मे महिना चालू आहे. तर जवळ-जवळ 2 वर्ष त्यांनी ती मेहनत घेतली. तेव्हा जाऊन हे पॉसिबल झालं. तर बऱ्याचशा लोकांना असं वाटत असतं, की शेअर मार्केटमध्ये यायचं आणि रातोरात श्रीमंत व्हायचं. तसं बिलकुल नसतं. एक 2-3 वर्ष तुम्हाला द्यावे लागतात. रिस्क मॅनेजमेंट सांभाळावी लागते. ती रिस्क मॅनेजमेंट सांभाळतात. ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीज तुमच्याकडे लागतात. तेव्हा जाऊन तुमचा पण असा दिवस येतो. रातोरात कोणी श्रीमंत होत नाही. येस ओर नो सर? नाही. येस सर, येस सर. ऍब्सोल्युटली. ऍक्च्युअली अगोदर कसं होतं, की मी टार्गेट ठरवत होतो. आता हं. टार्गेट नाही ठरवत. मी ट्रेलिंग स्टॉप लॉस ट्रेल करतो. म्हणजे माझा जो टार्गेट असेल त्याला मी टार्गेट आल्यानंतर ट्रेलिंग एसएल स्टॉप लावून लॉस देतो. ट्रेल आणि करतात. त्याच्यावरती जेवढं जाईल तेवढं ट्रेल करत जातो. तो माझा बोनस सर. क्या बात है सर! सर एक नंबर. राकेश सर मलाच इतकी एनर्जी मिळाली तुमच्या या एनर्जीमुळे. व्हेरी नाईस आणि जो कोणी हा व्हिडिओ बघेल ना, इट विल बी व्हेरी हॅपी. तो व्यक्ती त्याला पण कळेल, की येस, की मी पण ठरवलं तर आज मी पण करू शकतो. तुम्ही कुठे आहात, कुठल्या जागेवरून आहात ते काहीच मॅटर करत नाही. तुम्ही किती प्रॉफिट केलंय, किती लॉस केलंय, तुम्हाला किती अनुभव आहे, हे काहीच मॅटर करत नाही. आणि ज्यावेळी तुम्ही ठरवतात त्यावेळी तुम्ही ट्रेडर बनू शकता. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू सर, की तुम्ही पूर्ण तुमचं रिकव्हरी केली. नाऊ यू आर अर्निंग लाइक एनिथिंग. म्हणजे आय एम हॅपी. बात आहे सर. ज्यावेळी हा व्हिडिओ लोकं बघतील ना, खरंच त्यांना एक एनर्जी मिळेल आणि इन्स्पिरेशन मिळेल तुमच्यामुळे. नक्कीच. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू सर. ऍक्च्युली सर आज माझ्या गुड लक असल्यासारखं आहे. मी तुमच्यासोबत म्हणजे वन ऑन वन बोलत आहे. ऍक्च्युली आपल्या गुरुच्या समोर असं बोलणं हेही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे सर. ऍक्च्युली कसं आहे सर, थँक यू सो म्हणजे मच. माणूस शिकतो सर, शिकतो. खूप लोक शिकवतात, पण ऍक्च्युली रिअल शिकवणं म्हणजे एखाद्याच्या परिस्थितीतून आपण त्याला बाहेर काढतो. आणि तुमच्याकडूनच मी शिकलोय सर, दुसऱ्यांना मदत करा. खूप लोक विचारतात सर की म्हणजे कसं आहे, काय आहे. शिवम सर मला म्हणजे पाठवतात. तर मी त्यांना पण सांगतो की तुम्ही ऍक्च्युली ना शिकून घ्या. एवढं माहित आहे की मी निशांत सरांसारखा म्हणजे गुरु शिकवणारा आजपर्यंत नाही बघितला सर. ट्रेडिंग जर्नी माझी जवळजवळ 8 वर्षाची आहे. पण 8 वर्षामध्ये मी तुमच्यासारखा गुरु शिकवणारा बघितलंच नाही सर. कधीच सो नाही मच सर. बघितला सर. थँक यू सो मच सर. थँक यू सो मच. नाही सर, थँक्यू तर आम्हाला की तुम्ही आम्हाला गुरु मिळाले आणि आमची म्हणजे लाईफ जर्नी एकदम छान झाली सर. म्हणजे एकदम ते असं मक्कन सारखं म्हणतात ना की रुळावर आली. नाही तर त्याच्या अगोदर एवढं लॉस करून बसलो होतो ना सर.
की म्हणजे टेन्शन यायच्या कधी कधी कोणत्या गोष्टी हम्म. घ्यायच्या असेल की कसं करायचं काय करायचं. आज म्हणजे कसं काहीच नाही वाटत सर. आता मला असं झालंय की माझा प्रॉफिट झाल्या मी लगेच विड्रॉल करतो, माझ्या अकाउंटमध्ये पैसा येतो. आणि ऍक्च्युली ट्रेडिंगची हीच खासियत आहे सर, की जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये पैसा येतो ना, तेव्हा आपल्याला वाटतो की खरंच मी काहीतरी कमवलंय. येस 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 आणि तेच जर पैसे अकाउंटमध्ये असले ना, तर ते सांगता नाही येत की मी प्रॉफिट खरंच केलंय का. जेव्हा ते आपल्या अकाउंटमध्ये ऍक्च्युअल मध्ये येतात, तेव्हा एवढं जास्त खुशी होते ना सर, तो मेसेज बघितल्याबरोबर की युअर क्या अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड म्हणून. खूप खूप खुशी होते सर. क्या बात है सर, एक नंबर सर, मजा आली सर. म्हणजे आज तो दिन बन गया राकेश सर. आणि जो पण हा व्हिडिओ बघेल, मी सांगतो ही एनर्जी त्याच्यामध्ये जाईल आणि त्याचं पण लाईफची जर्नी चेंज होऊन जाईल. हे मला तर आय एम व्हेरी शुअर. सो थँक्यू सो मच सर. ओके, थँक्यू सो मच सर. तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर, ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले. अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपला चॅनल जाऊन चेक करू शकता, जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल, स्टॉक मार्केटबद्दल अधिक माहिती मिळेल. आणि स्टे ट्यून, अशाच सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच. थँक्यू सो मच.